तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं यूट्यूब चॅनलची स्वागत आहे. तर मित्रांनो, आता आपल्या ह्या ब्लॉगमध्ये बघू शकता आपण काय काय करणार आहे आणि काय काय नाही ते तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर बघा, माझ्या हातामध्ये तुम्हाला काय दिसत असेल, जांभळ ती खूप गोड राहते तुम्हाला तर माहिती आहे. आणि माझ्या तोंडात पाणी सुटले एकच नंबर. आणि इकडं इकडे सुद्धा खाणं चालू आहे. हाय मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? असं आहे की तुम्ही सर्वजण चांगले असावं. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहे. बघा, कल्पना हसती, मला बोलतोय मी, तर कशामुळे हसती बघा, आपण विचारूया. आणि मित्रांनो, आज आपलं जेवणसुद्धा झालं नाही. आणि जेवण न होण्याचं कारण तुम्हाला नक्कीच आपल्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. हे बघा, हे आहेत जांभळं, दिसते का तुम्हाला? तर मित्रांनो, सकाळपासून लाईट गेलेली, नुसतं जांभळ खाऊ बेजार झाला. दररोजची सवय जेवण करायची ह्या टायमाला. लाईट गेल्यामुळं आपल्याकडे शेगडी गॅस नाही, पण गॅस नसल्यामुळे शेगडी असल्यामुळे आज शेगडीच खराब झाली, म्हणजे बिघडली. तर बघा, जिजाऊसुद्धा सकाळपासून बिस्किटचा पुडा नाही, तिला काहीच नाही, म्हणजे चहासुद्धा नाही. आणि कल्पना बघा, आंघोळसुद्धा केली नाही. दाखवू इकडे, त्यात चालल्या त्या वाटतं बोलायला लावते, लगेच निघाले हवा. आंघोळसुद्धा केली नाही तिला लाईट नसल्यामुळे. जिजाऊ, आज लाईट नाही असल्यामुळे आपली शेगडी खराब झाली ना. तर मित्रांनो, आता तुम्हाला दाखवणार आहे. बघा, आपली शेगडी खराब झाली. आता आपण घेऊन जाणार आहे दुकानावर नीट करण्यासाठी शेगडी. हां, बॉक्समध्ये टाक. आता जिजाऊ चालली शेगडी बॉक्समध्ये टाकायला. जी लईनीवरची शेगडी असते तीच खराब झाली मित्रांनो. त्याच्यामुळे भूक लागली म्हणून आता हे जांभळं आणले विकत आणि जांभळंच खायला लागलो आहे, कारण भूक लई लागली. तर आता आम्ही जाणार आहे शेगडी नीट करायला. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा मित्रांनो. आपण ही शेगडी नीट करायला मॅकॅनिककडे जाणार आहे, ते सुद्धा तिथपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघायला विसरू नका. तर हॅलो गाइस, तर आपण आता जाणार आहे गाडीवर, तुम्हाला मशीन दाखवलं. आणि चला आता आपण चलो उधर जाएंगे हम शेगड़ी को नीट करने को, और देखेंगे उठा के उसको कितना बहुत बड़ा है क्या क्या नहीं. ये अपनी शेगडी आहे, देखो जाऊ पण उचलू लागली. नीट बरंच वजन दिसतंय तिचं शेगडीचं. मित्रांनो, काय झालं काम आहे, शेगडीच खराब झाली. भरपूर महागडी शेगडी, पण आता काय झालं काम, आपण मॅकॅनिककडे घेऊन जाणार आहे. चाबी इधर गाड़ी की चाबी देखो है हमारा, इधर कितना गाड़ का लगला है. अशी घेऊन जायची का खोक्यात घ्यायची? ये देखो, इधर वहीनी जी आ गए. इनका नाराज टोन रहता है कहो भी, दो शब्द बोलो जी. स्वयंपाक नाही झालं म्हणून ना. यांना भूक लागली. इथं आता आम्ही शेगडी करण्याचे चाललो आहे. चलो एक बार टाटा करो इसको. दादा इसको चलो कोण जायले. आलो, चला खाली आलो. तुम्ही इकडे काय हल्ला पा लागलाय पाय कसं काय, आम्हाला गेली लांब जायची वाट लावा. बघा इकडे वर आहे आणि आता खाली जायचं रोड. हे पडशील तर पडू. बघा तिथे शेळी आहे वाटामध्ये. छोटं शेगडी आहे, स्कूटा केले जाएंगे. आणि ही आपली चावी गाडी इधर गाड़ी लावणार आहे आणि स्टार्ट करेंगे. को हे शेगडी पकडणं आहे. हो, म्हणजे मला वाटलं की खूप जड आहे काय, कोण हलकी आहे. आता आपण गाडी स्टार्ट करणार आहे, बघू शकता. गाडी वळून घेत आहे रोड. आपल्याला आता तिथं जायचं आहे. चलो मित्रांनो, उधर जाएंगे हम देखने को, उसको नीट करके लाएंगे. तर आगे पानीपुरी तो मालूम है. पाणीपुरी गाड आहे मित्रांनो. इथं नाही का पाणीपुरी तरी बघा, बघूया बघा, गरम गरम चालू आहे इथं पाणीपुरी गरम. आणि हे पण पाणीपुरीचं गाड आहे. तर आपण आलो आहे रोडवरती, बघू शकतात. आलो बस स्टँडकडे. आता आपण रोडवर आहे
चला आता आपण जाणार आहे दुकानाकडे. तर बघा आपल्या ब्लॉगमध्ये जे कोणी आलं असेल त्यांचं सुद्धा स्वागत आहे पुन्हा एकदा. हे बघू शकता दुकानाकडे आपण आलेलो आहे. बघा इथं आपल्याला जायचं आहे या दुकानामध्ये आणि आलो इथं आपल्याला आता शेगडी नीट करायची. ही आहे शेगडी बघू शकता. म्हणजे इथं बघू शकता हे आहे यांचं दुकान आणि आता आपण चाललो आहे वर. तर मित्रांनो बघा आपली शेगडी खराब झाली ती आणि हे आपले मित्र आहेत डहाळे गावचे. मेकॅनिकल आहेत, मोटरीचे असत, फ्रीज असत, कूलर असत, म्हणजे सगळ्या वस्तू रिपेअर करतात ज्या लावत म्हणजे सगळं संसाराने वस्तू आहेत त्या कूलर, टी व्ही, फॅन सगळं. तर आपण यांच्याकडून शेगडी घेतली होती पण कंपनीचा काहीतरी फॉल्ट आला असेल म्हणून आपल्या मित्राकडे आपण दुरुस्त करण्यासाठी आलो. बघा तो चलो उधर हम जाएंगे और तुमको हम दिखाएंगे क्या क्या चलता है. तर बघू शकता इथे किती सामान पडलेलं आहे. सगळं फॅन ते सगळं काही ठीक होतं इथं बघू शकता. झाली नाही पाहिजे अशी करून दे गाडी सत्य. आणि बघू शकता किती पसारा आहे यांची इथं बघा सर्व प्रकारची. शेगडी आता चेक करणं चालू आहे म्हणजे चलती काही व्यवस्थित कशी नाही. मला यायला आला मी टायमर लावलो 10 मिनिटं टायमाला 10 मिनिट करायचं. टायमर वाढवलं तुम्ही वाढून जाणार तसं झालं. करून घेऊ आपण आता 10 मिनिटं चालू केली. तर मित्रांनो बघा आपण शेगडी कधीच्या नोंद घेतली आपल्या मित्राकडून आणि तुम्हाला तर माहीत आहे सगळं ऑनलाईन निघलेलं आहे. ऑनलाईनमध्ये कल्पना कोण काहीतरी बटन दबलं टायमर म्हणजे 10 मिनटं 10 सेकंदाची शेगडी बंद पडायची. खरंच मेकॅनिकल शिव पर्याय नसतोच पण या गोष्टीला. तर आता इथं आल्या समजलं आपल्याला 5 मिनिटात कळलं की त्यात काय फॉल्ट होता म्हणून. आपण तिकडे पर्सेंट झालो त्याच्यामुळे खरंच मेकॅनिकल आहे तर सगळं आहे असं मला आठवत नाही. बघा आपली शेगडी दुरुस्त झालेली फक्त 1 सेकंदाचंच काम होतं. हे जे आहे ना ही घडी सोप्या भाषेत टायमर याच्यावरती क्लिक केल्यामुळं जिजवणं असं कल्पना असं क्लिक केलं त्याच्यामुळं ती 10 मिनिटाला बंद पडायची. पण आता बंद पडणार नाही असं हे आपले मेकॅनिकल म्हणतात. बंद पडणार नाही ना आता. नाही बरं ओके. थोडासा फॉल्ट फील होता का. चला तापली असं ना आता ती फुले गरम. तर मित्रांनो बघा आता शेगडी तापली आपली. इथं भाप लागा लागली मला तर. हो. म्हणलं एवढी शेगडी आहे पण कसं काय झालं. हे बटन दबलं असं ते का असं दाबतं झालं असं ते. अरे इतका उशीर असतो का रे. ओके ओके तुला तिकडे मग आम्ही फॅन ड्राय करून बघितलं. मला वाटलं मग बटन दाबलं होतं ते पण ते पाहिजे. तर चला आता आपण चाललोय. आता झाली नीट झाली आता. अजून मला इथं भापले लागायले गड्या आता. तिथं लांबत ठेवा कपडा पुरं जाळीन ती. तर चलो हम जाएंगे इधर. अरे काय चाललंय. ओके चला आता आपण पुन्हा घरी जाणार आहे. हे पूर्व घनसोली स्टॉप आहे इकडं बघू शकता. चलो हम जा रहे इधर से और देखो ये कितना गाडी आहे इधर से. आता गाडीचा आला बघू शकतात. सकाळ सकाळी एवढ्या काही दुकानं उघडल्या नाही आहे बघा. आता चाललो आहे आपण घरीकडे म्हणजे घराकडे चाललोय. आता आपल्याला वहिनीला सांगायला लागेल की त्यांच्याकडून दबले म्हणून बटन. इधर देखो चला आपण आलेलो आहे. तर बघू शकता तिला हे दुकान आहे आणि बघू शकता खूप भारी आहे म्हणजे खूप टेस्टी आहे ती. पुन्हा एकदा पाणीपुरीकडे आलेलो आहे बघू शकता. पाणीपुरी चालू आहे आणि आता आलो आहे घराकडे. ही आहे आपली गँगस्टर आणि चलो हम हे शेगडी आता घरी आलोय आपण. हे बघा
मित्रांनो आपण काय करणार आहे माहिती आहे का? आता कल्पना म्हणणार आहे ती चलत नाही शेगडीच चलत नाही. बघा ते बाय कसं करतो. तो ऐकून बिघडी मनाचं. तर चलो मित्रांनो हळूस त्याला चलत नाही हा. तर तुमच्याकडून पाणी पडलं म्हणा. आता काय करायचं? तर चला आपण आता घुमूया. तर मित्रांनो आपण काय करणार आहे? कल्पना म्हणणार आहे की शेगडी चलत नाही, खराब झाली, तुझ्याकडून पाणी पडून बघा आधी कशी होती बघा. चलो आगे बढ़ो, चलो ऊपर जाएंगे हम. इधर आ गए बाहर से हम घर पे. चलत नाही पाणी पडलं मग तुला नाही आलं. काही करता होईन ते. हा खराब झालं. आता काय करायचं? तो म्हणतो तो पुसून काढ. ते म्हणलं नाही का हे पुसून काढीत जाई तेव्हा काचार ते म्हणलं लगेच. पाणी जाऊन द्यायचं नाही म्हणून पुसून सुद्धा काढून म्हणजे ले का ते म्हणलं घासलं ते पहा ते काच आणि पाणी पडायला त्याच्यावर काढलं तर मी कुकर अर्धा नव्हतं बघू शकतात. आणि इकडं पण आहे, इकडं पण. लगे आता 15 दिवसात पाणी नाही का लोक वर्षभर पाणी 15 दिवसात चाललं. ते आपल्याकडे होतं कसं काय? ते पाणी पडलं झालं तसं ते वापरते का सगळी शेगडी खराब करून टाकली. होऊ शकतं. क्वालिटीच नाही बरोबर त्याची. क्वालिटी नाही वापरत नाही. आज 3,000 रुपये गेले आपल्याला खराब करून टाकली बा. बघू शकता हे बघा चिवडा खात आहे इथलं बसून खाली लात लागली ना ते जेवढं असं त्याला बंद करता नाही. प्लेटिंगमध्ये घ्यायचं. हो वहिनी तुम्ही चट खराब करून टाकली. मित्रांनो बघा आपण चालू करू मग चलते का नाही. आणलेलंच नाही. हा जाऊन केलीच नाही का? मुलाही कुठे इथलं ना तिकडं नाही सगळी. मग आपलं नशीब नाही ना. आंघोळ नाही केली का होय? त्यामुळे शेगडी बंद पडली मग. तेव्हा पाणीच मी कवाचे नाव तापी दे एकदा पाणी घेतात उतू कुकर उतू सुद्धा जात नाही. ते माणूस म्हणे बोलावून घेतलं तर तिला करून घेतला चला बरं त्याच्याकडे तिथे म्हणजे असं कोणती वापरणं शेगडी तेव्हा कशी वापरली म्हणे सगळं पाणी सांगलं त्याच्यामध्ये खाली कुठं नाही पाणी खराब करून सांगितलं. टाकली जातं घरी. हा ती आता नीट होत नाही. वापरते ती का चालेल काय वाटत नाही शिकलं तुला. माझ्या शिकलं चांगलं तुमच्या शिकलं का हा, खराब करून टाकली सगळी. कोणी नसतं शिकलं आळू तर मित्रांनो लाईटच नाही. आणि बघा आता शेगडी आता लय भुका लागल्या. इकडं वहिनी जी आहे याला काय करावं काय वेळ लागा नाही. आणि बघू तर शकता मित्रांनो आपली शेगडी चालू झालेली आहे. पण कल्पना आपल्याला बघायचं होतं काय म्हणते काय नंतर. मला गॅरंटी होती ना बिघडणार नाही म्हणून सगळी मी पाणी काय तुला वापरते ती का पण. तर मित्रांनो काय झालं तुम्हाला सांगतो इकडे या. मित्रांनो इकडे बघा मेकॅनिकलना जेव्हा शेगडी चालू करायच्या अगोदर हे बटन दाबा सांगितलं ऑन ऑफ आणि नंतर स्पीड वाढण्याचं हे बटन आहे. तर कल्पनाने सकाळी काय केलंय टुमॉरो म्हणजे टायमिंग याला दाबण्यात आला असं बहुतेक तिच्यात. आणि म्हणून ते टिक 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 वाजलं. 10 मिनिटं फक्त 10 मिनिटं शेगडी चालायची आणि बंद पडायची. पहा मग आता इकडे तर मित्रांनो तुम्ही जर आपला हा ब्लॉग बघत असाल ना तर नक्की कमेंट करून सांगा याच्यात गर्दीपणाची. तुम्हाला म्हणत होते मी ते बटन दाबी देतो ना भाव तुझे हे झटत बसते दुपारून. हो याला नाही कुठं नाही होतो काल दुपारून आलो तो नेलं शेगडी पोरायला. होय काही नका करू जाऊ. दार नाही का दुपार लावला होता ते पोरगा आणते ते आलतं पेन खोचली होती का? होय पेन खोचली लावली होती? नाही पेन नव्हते खोचले. पेन त्यांना खोचलंच नाही. दाबले होते हे वाले पेन मला तर खोचलं दाबले. हे बटन दाबले ती. तर मित्रांनो आपली शेगडी चालू झालेली आहे बघा. पोराने काय देखो केलं इनका चेहरा खूप मला गॅरंटी होती ना शेगडी माझ्या खूप बिघडणार नाही कारण की पाण्याचा थेंब सुद्धा खाली पाडीत ते काय म्हणलं मी माहितीये त्याला का पुसून तर घेत नाही पाण्यानं. त्याला थोडं पुसून घ्यायचं. सगळं झाल्यानंतर नाही का गाव झाली ना त्याला पुसून घे जाऊन. ती आधी बंद झाल्या ते सांग म्हणे किती घाण झाली पुसून काढा मी नगव्या पाणी जाईल त्याच्यात. नाही ना ते म्हणलं सगळं असं गरम गरम येत नाही. ती जेव्हा ती सायलेंट होती का तेव्हा होते ते. बघा इथं पाय सुद्धा आपला बघितला नाही. मित्रांनो चला हे बाच घेऊन काय पळाला इकडं आण ना. तिकडे आता झाड काढायचं आता. इकडं आण ही प्लेट घेऊन इकडे इकडं आण ना. मग तू शेव खाय ना पण आम्हाला आण ना. जा परू मग प्लेटीत घे बरं. होय, मला भूक लागली बाय. हे बघा इकडे भुका ना आता सध्या तळमळीत 10 चालू. वाजले ना आता काय करे म्हणायचंय
कवा साहेब दुधं बुडवून कवा खायचं का? बघा खूप आवड झाली आज तर बघा. मित्रांनो आता आपण काय करू, आपल्या मित्राला फोन लावून बघतो, कारण कल्पना सुद्धा भूक लागली आणि जिजवला रामला मला सुद्धा भूक लागली. नाही नाही येत. आता वेळ येत नाही तर आपण काय करू, फोन लावून बघतो मी जणाला, जर देवा दिली जास्त बघू. कोणाला? मग आताच हात होतायचं पुरी करायची. तर मित्रांनो यांना खायला भेटलं नाही म्हणून एखाद्या सोशल ये साइबर क्रिमिनल्स की चाल हो सकती है और आपकी सेविंग्स खाली कर सकती है. इनकी रिपोर्ट नेशनल साइबर हेल्पलाइन 1930 पर तुरंत करें. बनवत नाही. मंत्रालय द्वारा हा राम राम. राम राम. बरं, घरीच काय? तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट व लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.